नमस्कार. ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोथिंबीरचे फायदे. कोथिंबीर ही आपल्या घरात नियमितपणे उपलब्ध असते. याचा वापर आपण रोज भाजीत करतो. त्यापासून चटणी पण बनवतात. पण तुम्हाला माहीत नसेल यात फायबर, विटॅमिन ए, विटॅमिन सी, पोटॅशियम, आयरन भरपूर प्रमाणात असतो आणि ते आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. तर मग चला पाहूया कोथिंबीरचे फायदे काय आहेत ते. कोथिंबीरमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट हे गुण असतात. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्या कमी करण्यासाठी याचा वापर होतो. त्यासाठी कोथिंबीर बारीक करून घ्या, त्यात थोडीशी हळद टाका आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे खूप फायदा होतो. कोथिंबीर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी पण फार उपयोगी आहे. कोथिंबीरमध्ये अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज पण असतात. म्हणून कोथिंबीरच्या पानांचा वास जरी घेतला तरी आपल्या शिंका बंद होतात. जर तुमचे केस गळत असतील तर कोथिंबीरचा रस केसांना लावला तर केसांचे गळणे थांबते व केसांची वाढ देखील चांगली होते. कोथिंबीर आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं. ब्लड प्रेशरला देखील कंट्रोलमध्ये करतं. त्यामुळे आपलं हृदय नेहमी हेल्दी राहतं आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता देखील कमी होते. कोथिंबीर पचनशक्ती पण वाढवते. कोथिंबीरची पानं पित्तनाशक असतात. जर तुम्हाला पित्त किंवा खोकला झाला असेल तर 2 चम्मच कोथिंबीरची पाने खाल्ल्यावर आराम मिळतो. त्याचप्रमाणे कोथिंबीर ॲनेमिया, सांधेदुखी आणि कॅन्सर या आजारांसाठी देखील फार उपयोगी आहे. जर कांदा किंवा लसूण जास्त खाल्ल्यामुळे तोंडाला त्याचा वास येत असेल तर जेवणानंतर थोडीशी कोथिंबीरची पाने खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी येते. या व्यतिरिक्त जर कोथिंबीरची पेस्ट बनवून डोक्याला लावली तर डोकेदुखी देखील थांबते आणि तुम्हाला आराम मिळतो. अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीरचा उपयोग करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता पाहूया पुढचा व्हिडिओ.